रघुवीर समर्थ. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. मनाचे श्लोक. आज आपण चिंतन सेवेमध्ये श्लोक क्रमांक 13 आणि 14 असे 2 श्लोक घेत आहोत. मना सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्व बुडाले. म्हणून कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठीलागी. श्री समर्थांनी विधेय का व्हावे हे उदाहरण देऊन मनाला समजवतात. या शरीर वाचण्यासाठी, देहाच्या सुखासाठी रावण झटला. त्याचं पुढे काय झालं बरं? एवढं मोठं म्हणजे 14 चौघड्यांचं राज्य रावणाचं, त्याला त्यागावं लागलं. का बरं? कारण काय की वासनेपोटी क्षणाक्षणाला काळ आपल्या जवळ चाललेला आहे. आणि जगातलं हेच आश्चर्य आहे की माणसाला मृत्यू येतोय. माणसं काही काळ स्मशानवाले म्हणून त्याचा शोक करतात, काही वेळ ते मनामध्ये येतं, परंतु ते स्मशान वैराग्य टिकून राहत नाही आणि ते लगेच निघून जातं. हे एक आश्चर्य आहे. म्हणून या मृत्यू लोकांमध्ये ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू अटळ आहे. आणि त्याच्यासाठी आपली दुर्गती व्हायला नको म्हणून मनामध्ये कुठली दुष्ट वासना नकोय. म्हणून ही कुडी वासना सांडी वेगी. ही कुडी म्हणजे आपला आत्मा, शरीर, हा देह. कुडी, याला शरीराला कुडी म्हटलेलं आहे. त्याच्यातली जी वासना आहे ना, ती वासना सांडी वेगी. वेगी म्हणजे तातडीने. उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. म्हणजे आता वेळ लावू नका. तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी वेळ लावायचा नाही, वेगी करा, तातडी करा. आता या रावणाला कुणी उपदेश केला नसेल का हो, की बाबा तू जे हे कृत्य करतो हे वाईट आहे. बघा, रावणाला कुणी कुणी सांगितलं होतं. ज्या वेळेस सीतेचं वस्त्रान करायचं म्हणून मृगरूपी मारीच जो आहे त्या मारीच्याला सांगितलं होतं की तू हरणाचं रूप घे. तेव्हाच मारीच्याने सांगितलं की नको, याच्यातून वाईट अनर्थ घडेल. तो प्रत्यक्ष देव आहे, ईश्वरी अवतार आहे, मानवरूपी जरी आला असला तरी. परंतु रावणाच्या बुद्धीमध्ये काय झालं होतं की वासना निर्माण झालेली होती. त्याने चंग बांधलेला होता. त्याच्यानंतर त्याने सीतेचं हरण केलं. सीतेचं हरण केल्यानंतर लंकेमध्ये सर्वात प्रथम हनुमंतराय गेले आणि हनुमंतराने सुद्धा त्याला प्रार्थना केली अगोदर की बाबा रे, तुझे हे सीतेचं हरण केलेलं आहे, तू रामाला सीता स्वाधीन देऊन टाक आणि तू रामाचा भक्त हो. त्याच्यानंतर 3 नंबरला त्याचा बंधू विभीषण, रावणाचा बंधू विभीषण, त्याने पण सांगितलं की तू जे करतो ते परक्याचं धन आहे आणि हे विश्वाला पट्टा लागणारी घटना आहे. दुसऱ्याची पत्नी अपहरण करून आणणे. त्याच्यानंतर त्याची स्वतःची पत्नी मंदोदरी, तिने सुद्धा सांगितलं होतं की तो प्रत्यक्ष ईश्वरी अवतार आहे. त्याच्यानंतर पत्नीच काय पण त्याच्या स्वतःच्या मुलाने पण सांगितलं. परस्त
त्याच्यानंतर रामदूत म्हणून अंगद गेला होता. त्याच्यानंतर कालनेमी राक्षसाने पण सांगितलं. त्याच्यानंतर कुंभकर्णाने पण सांगितलं. त्याला झोपेतून जागे गेला युद्धासाठी त्याने पण सांगितलं. रावणाचा जो आजोबा होता माल्यवंत, त्या माल्यवंताने सुद्धा सांगितलं होतं एक वडीलकीच्या नात्याने की रावणा, तू जे सीतेचं वस्त्रहरण केलं, माफ कर, सीतेचं जे हरण केलेलं आहे, काय होतं की सारखं महाभारत डोक्यामध्ये बसतं, त्यामुळे वस्त्रहरण शब्द येत आहे, पण तुम्ही समजून घ्या, सीतेचं हरण केलेलं होतं. इतक्या लोकांनी सांगून सुद्धा, म्हणजे खूप लोकांनी सांगून सुद्धा काय होतंय की एखाद्याची बुद्धी काम देत नाही. कारण काय असतं की त्यावेळेस त्याचा विनाश काळ ओढवलेला असतो. आपण म्हणतो विनाशकाली विपरीत बुद्धी. त्यावेळेस त्याची ती बुद्धी त्याला साथ देत नाही. खरं म्हणजे बलाढ्य राजा होता रावण. साम दाम दंड भेद नीती हे त्याचे गुण असतात राजाचे. परंतु ज्या वेळेस त्यांनी ह्या सीतेचं हरण केलं त्यावेळेस त्याचे सगळे नीतिभेद बाजूला पडले होते. म्हणून त्याच्या पुढे काय त्याला दुर्गती प्राप्त झाली. अकस्मात ते सर्व राज्य बुडाले. किती दिवस युद्ध चाललं होतं? 18 दिवस युद्ध चाललं होतं. महाभारताचं जसं 18 दिवस चाललं तसं रामायणामध्ये राम रावणाचं युद्ध सुद्धा 18 दिवस चाललं होतं. आणि त्याचा अंत कधी झाला? विजयादशमीच्या दिवशी. म्हणून आपण विजयादशमीला रावण जाळतो. हे सगळं कशामुळे घडलं की या कुडीमध्ये एक दुष्ट वासनेमुळे घडलं. कुडीमध्ये दुष्ट वासना निर्माण झाली की काळ आपला पाठलाग करतो. बळे लागला काळ हा पाठी लागी. काळ कोणाला सोडत नाही. सप्त चिरंजीव सोडले आणि सदैव तुकाराम महाराज ऐकून गेले हे सोडले तर बाकीच्यांनी काळावरती मात करणार असं कोणी जन्माला नाही आला. काळाला त्याचं कार्य करावं लागतं. काळाचा महिमा आघात आहे. जन्म आहे तिथे मृत्यू आहे. उपजे ते नाशे, नाशे ते उपजे. परंतु मृत्यू जरी अटळ असेल तरी आपण काय केलं पाहिजे? त्या मृत्यूची सतत आठवण ठेवली पाहिजे. आणि मृत्यूची आठवण ठेवून काय केलं पाहिजे की मृत्यूनंतर एक जीवन आहे. त्या जीवनासाठी आज आपण पेरणी केली पाहिजे. जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परी शेवटी काळ मुखी निमाला. महाथोरते मृत्यूपंथेची गेले, किती एकते जन्मले आणि मेले. या विश्वामध्ये अनेक जन्मजीव जंतू जन्माला आले आणि ते लयाला गेले. आपल्या पूर्व कर्मामुळे आपल्याला जन्म आहे. आपण जन्माला आलो आणि शेवटी आपलं काळाचं भक्षण होणार आहे. मृत्युमुखी पडणार आहोत. थोर क्षुद्र हे सर्व त्या मृत्यूच्या मार्गावरून जाणारे आहेत. परंतु काय, या जगात जेवढे जेवढे जन्माला आले ते सगळे नाश पावले. नाश होणार हे अटळ आहे. परंतु तो नाश होता असताना विनाश होऊ नये. आपल्याला मोक्ष मिळावा, चांगलं कृत्य केलं तर चांगली गती मिळावी. तर काय गोष्टी त्यागलं पाहिजे? तर वाईट कर्म त्यागलं पाहिजे आपण. आणि विरक्त वृत्तीने राहावं. विरक्त वृत्तीने म्हणजे कुठल्याही गोष्टीचा मोह धरू नये. मोहामध्ये एकदा आपण अडकलो तो विनाश अटळ असतो. म्हणून त्याग करावा. त्यागामध्ये सुख आहे आणि भोगामध्ये दुःख आहे. त्याग करताना थोडासा त्रास होतो परंतु त्याचं फळ पुढे निश्चित चांगलं असतं. भोगामध्ये काय सुख वाटतं पण पुढे दुर्गती आहे. खूप गोड खाल्लं जिभेला चांगलं वाटेल, अजून ज्या 2 दिवस खाल्ली, 4 दिवस खाल्लं की चांगलं वाटेल, 8 दिवस खाल्लं मग सवय लागली आणि खूप खूप गोड खाल्लं की मग पुढे त्याचं काय डायबिटीस होणार. म्हणजे देहाला पुढे दुःख आहे.
पण सुरुवातीला जर त्याग केला तर एकदा वाईट वाटेल, दोनदा वाईट वाटेल, नंतर सवय लागून जाईल आणि आपल्याला त्याचा मोह एकदा सुटला की पुढे शरीराला त्रास नाहीये. म्हणून त्याग करावा. कितीतरी या विश्वामध्ये जन्माला आले, परंतु सगळे असेच नाही मृत्यूपंथाला गेले. काहींनी आपल्या जीवनाला सार्थक केलं. ज्यांनी ज्यांनी आपल्या जीवनाचं सार्थक केलं त्यांचा इतिहास डोळ्यासमोर ठेवा. त्यांचा इतिहास डोळ्यासमोर ठेवल्यानंतर कळतं की त्यांनी त्याग केला होता. तर अशा त्याग करण्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील अनेक संत होते. एकनाथ महाराजांसारखे संत अतिशय श्रीमंत होते, मग त्यांनी ते स्वतःला अनेक व्यसन लावून घ्यायला पाहिजे होती. अनेक संतांपैकी एकनाथ महाराज इतके श्रीमंत होते की त्यांच्याकडे जे भागवत ऐकायला यायचे ना, त्यांना ते मागे महाराजांनी सांगितलं की 2-2 किलो त्यांना रोज साखर वाटायचे. त्यांच्या घरी दररोज पुरणपोळीचा स्वयंपाक असायचा. म्हणजे ते इतके श्रीमंत होते. मग श्रीमंत असल्यानंतर त्यांच्या मनामध्ये काही विनय उत्पन्न व्हायला पाहिजे होता. त्यांनी कसंही वागायला पाहिजे होतं. अनेक व्यसनं लावून घ्यायला पाहिजे होती. पण त्यांना माहिती होतं की आपण हे जर भोग भोगले तर पुढे आपण दुःखाच्या खाईमध्ये जाऊ. या संतांनी आपल्या देहाला त्यागलं, मनाला त्यागलं, म्हणजे त्याग केला अनेक गोष्टीचा. म्हणून आज त्यांचं नाव आहे. कितीतरी करोडो जीव आतापर्यंत जन्माला आले मेले, पण त्यांचं कोणाचं नाव नाही. या साधू संतांचंच नाव का राहतं? अमर कीर्ती त्यांची का राहते? कीर्ती 2 प्रकारची असते. एक रावणाची कीर्ती आहे, दुष्कीर्ती म्हणून, आणि एक संतांची कीर्ती आहे. आपण रावण पुजतो का? आपल्याकडे रावणाचा फोटो नाही, आपण रावणाला पूज्य म्हणत नाही. रावण अतिशय हुशार होता, ज्ञानी होता, शिवभक्त होता, परंतु एका वासनेमुळे, एक क्षुल्लक वासना त्याच्या दुर्गतीला कारणीभूत ठरली. आणि या संतांचं नाव आज का निघतंय? तर त्यांनी त्याग केला, समाजाला सत मार्गाला लावावं म्हणून अनेक गोष्टी सांगितल्या. कितीतरी महाथोर होते, ते मृत्यूपंथाला गेले. त्या थोरामध्ये साधू संत ऋषीमुनी पण होते, पण त्यांना सुद्धा मृत्यू आठवता. त्यांना मृत्यूचं भय होतं, म्हणून त्यांनी काय केलं? या विश्वामध्ये या समाज कसा सुखी होईल, लोकांना सन्मार्गाला कसं लावता येईल, याच्यासाठी आपलं त्यांनी जीवन वेचलं. रामायणामध्ये एक सुंदर ओवी आलेली आहे. सट सन विनय कुटीर सन प्रीती, सहज कृपान सन सुंदर नीती, ममता रत सन ज्ञान कहाणी, अतिलोभी सन विरक्ती बखानी, क्रोधई सम किमी हरी कथा, उसर बीज भय फल जता. म्हणजे सांगितलं असं, नीतिधर्म असं सांगितलेलं आहे. मूर्खाला प्रार्थना करू नये, कपटी मनुष्यावरती प्रेम करू नये. कवडू चुंबक माणसाला किती नीतिधर्म शिकवला तर त्याचा उपयोग नाहीये. जो मायाजाळामध्ये अडकलेला आहे त्याला आत्मबोध देणे व्यर्थ आहे, किंवा कामांत माणसाला हरिकथा सांगणे, शांतीपाठ देणे, हे सगळं कसं व्यर्थ आहे. म्हणजे कसं व्यर्थ? तर वाळूमध्ये बी पेरलं तर त्याचा काही उपयोग नाही, असं सगळं व्यर्थ आहे. म्हणून शक्यतो ह्या गोष्टी टाळाव्यात. जे काही थोडीफार ज्ञानी माणसं असतात त्यांच्या पुढे आपलं ज्ञान थोडंफार सांगावं, ते सत्मार्गाला कसे लागतील हे पाहावं. आजच्या चिंतन सेवेमध्ये इतकंच. जय जय रघुवीर समर्थ.